राम राम मंडळी. भारतामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्ट्स कोटा ही व्यवस्था करण्यात आली. खेळाडूंनी केलेल्या मेहनतीला भविष्याची सुरक्षितता मिळावी, नोकरीची संधी मिळावी, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. कल्पना चांगली आहे, योजना योग्य आहे, मात्र प्रत्यक्षात विशेषतः महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात या थेट भरती प्रक्रियेबाबत अनेक खेळाडूंना काही गोष्टी समजत नाहीत. महाराष्ट्र हे कुस्तीचं मोठं केंद्र आहे. गावागावात तालमी आहेत. हजारो पैलवान रोज सराव करत आहेत. यातील अनेक पैलवान जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे यातील बरेचसे पैलवान शिक्षण घेतलेले आहेत. काही पदवीधर आहेत, तर काहींनी किमान शासनाने ठरवलेली शैक्षणिक अट पूर्ण केली आहे. त्यामुळे पैलवान म्हणजे शिक्षण नसलेला असा समज वास्तवाशी जुळत नाही. असं असतानाही थेट भरती प्रक्रियेबाबत अनेक कुस्तीपटूंना एकच प्रश्न सतावत आहे. कागदोपत्री सांगितलं जातं की स्पोर्ट्स कोट्याची जाहिरात निघाली, अर्ज मागवले गेले आणि निवड प्रक्रिया पार पडली. पण प्रत्यक्षात अशी जाहिरात कुठे निघाली हे अनेक पात्र खेळाडूंना कधीच दिसलेलं नाही. अनेक तालमींमध्ये याची माहिती पोचत नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंना अर्ज भरण्याची संधीच मिळत नाही. अर्ज कधी भरायचा, कुठे भरायचा, कोण पात्र आहे याबाबत स्पष्ट अशी माहिती नसते. परिणामी अनेक पात्र पैलवान या प्रक्रियेबाहेरच राहतात. हा आरोप नाही, तर अनेक खेळाडूंना आलेला अनुभव आहे. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे भरती ट्रायल. सामान्यपेक्षा अशी असते की कुस्तीच्या भरतीसाठी प्रत्यक्ष मॅटवर भरती ट्रायल घेतली जाईल, फिटनेस तपासला जाईल, टेक्निक पाहिली जाईल, प्रत्यक्ष बाउट होतील. पण अलीकडच्या काळात अशी कोणतीही प्रत्यक्ष भरती ट्रायल झाल्याचं अनेक पैलवानांना कुठेही दिसलेलं नाही. म्हणजे कागदावर जाहिरात आहे, कागदावर अर्ज आहेत, पण मॅटवर भरती ट्रायल होत नाही. आणि अचानक एक दिवस अंतिम निवड यादी जाहीर होते. त्या दिवशीच कळतं की अमुक खेळाडूला नोकरी मिळाली आहे. पण त्याआधी प्रक्रिया कशी झाली हे कोणालाच समजत नाही. याच ठिकाणी कुस्तीपट्टू एक महत्वाचा मुद्दा मांडतात. प्रमाणपत्र आणि मेडलची अट असेल तर ती योग्यच आहे. राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं प्रमाणपत्र, अधिकृत मेडल तसेच आवश्यक शिक्षणाची अट ठेवणं हे चुकीचं नाही. पात्र नसलेल्यांना संधी द्या अशी मागणीही कोणी करत नाही. मात्र जे खेळाडू हे सर्व निकष पूर्ण करतात त्यांना तरी प्रत्यक्ष भरती ट्रायल मध्ये संधी द्या. फक्त कागद तपासून निवड झाल्याचं दाखवण्यापेक्षा पात्र खेळाडूंना मॅटवर उतरू द्या, फिटनेस तपासा, टेक्निक पहा, बाउट घ्या आणि त्यानंतर निवड करा. आज अडचण अटींची नाही, तर संधीच न मिळण्याची आहे. भरती ट्रायलच होत नसेल तर प्रमाणपत्र आणि मेडलचा उपयोग काय आहे? खेळाडूने वर्षानुवर्षाची मेहनत नेमकी कुठं दाखवायची? अनेक तालमींमधील पैलवान सांगतात की त्यांच्या तालमींमधून किंवा त्यांच्या परिसरातून ट्रायल भरतीद्वारे थेट भरतीत निवड झाल्याचं उदाहरण सांगणं कठीण आहे. काही ठराविक केंद्रांमधूनच खेळाडू निवडले जात असल्याची भावना अनेकांची आहे. हे भावना खरी आहे की खोटी आहे हा विषय वेगळा आहे. पण अशी भावना निर्माण होणं हेच व्यवस्थेसाठीच चिंतेचं कारण आहे. स्पोर्ट्स कोटा म्हणजे कोणाची मेहरबानकी नाही, पात्र खेळाडूंसाठीची ही हक्काची संधी आहे. त्यामुळे ही संधी मिळवण्याची प्रक्रिया सर्वांसाठी खुली, स्पष्ट आणि प्रत्यक्ष दिसणारी असायला हवी. जाहिरात सर्वांना दिसेल अशा माध्यमातून निघावी. अर्ज प्रक्रिया सोपी आणि समजण्यासारखी असावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष मॅटवर भरती ट्रायल घेण्यात यायला हवी. आज कुस्तीपट्टू
विशेष काही मागत नाहीत. ते फक्त एवढंच म्हणतायत, निकष ठेवा पण आम्हाला भरती ट्रायल मध्ये उतरू द्या. आज प्रश्न भांडणाचा नाही, आरोपाचा नाही, प्रश्न आहे न्याय आणि संधीचा आणि पारदर्शकतेचा. संधी दिली तर गुणवत्ता आपोआप समोर येईल. तेव्हाच स्पोर्ट्स कोटा खऱ्या अर्थाने खेळाडूंसाठी उपयोगी ठरेल. धन्यवाद.